सर्जाला शिस्त सर्जा एवढी शिस्त कुठल्याच नंदीला नाही. ट्रिपल शोन राजा केसरी मैदानात, परंतु त्यावेळी 1 तारखेला मैदान घेतल्यामुळे आणि आपण 1 तारखेला शब्द दिला होता आणि त्या शब्दा खातीर आपल्याला तिथे पळावं लागलं. आणि दादा आज तुमचा आनंद आहे तो तुमच्या मनात दिसतोय, कारण तुम्ही जो व्यक्त नाही करू शकत. कारण दादा पण एक एवढा मोठा संयम तुम्ही ठेवला. काय सांगाल गरीब गाडा मालकांना? जगनदादा पाटील यांच्याकडनं दुसऱ्या बिंजोडच्या मैदानात काय घेतलं पाहिजे ज्ञान? तर नमस्कार दादा. एक आपला इताडे भिवंडी मैदान 2026 आपण 4 व्हीलरचे मानकरी झालेत, काय बोलाल? जी म्हणजे आज दादाने नियोजन केलं होतं जगन्नाथ पाटील, हे अतिशय सुंदर नियोजन होतं आणि ते आपल्याला म्हणजे नियोजन भरपूर आवडलं. ना भूतो ना भविष्य असं नियोजन होतं. आणि तिथं आपण चिठ्ठीमध्ये नशिबात आपल्या चिठ्ठी लागली आणि 4 व्हीलरचा आपण मानकरी झालो. दादा म्हणजे कसं काय 4 व्हीलरचं म्हणजे लकी ड्रॉ मध्ये नाव कसं काय आलं? म्हणजे आपल्या ओल्यावाळींचं नाव आला आणि त्यातमध्ये आपला नंदी होता सर्जा आणि पाखऱ्या पळाला आणि त्या नावाने चिठ्ठी होती ती आपल्या नशिबात आज लागली. पाखरा कुठला होता दादा? ओल्याचा. ओल्याचा. मग आपला विरुद्ध गाडी होती ती बडवलचा लाडू होता ना? बडवलचा लाडू आणि पुणेकरांचा पोलीस होता. शर्यत बघताच म्हणजे समोरचं नंदी सुद्धा चांगला स्पीड लावणारे बिनजोडचेच होते. मग यांच्यात लढत झाली तर आपल्या सर्जाचा काय स्पीड होता? सर्जाचा स्पीड लावतोच, कारण का तो महाराष्ट्राचा चाहता आहे आणि प्रत्येक म्हणजे आपल्या चाहत्यांचं प्रेम आहे त्याच्यावरती आणि त्यांच्या आशीर्वादाने सर्जा हा महाराष्ट्रात टॉपलाच पडतो. दादा आज तुमचा आनंद आहे तो तुमच्या मनात दिसतोय, कारण तुम्ही जो व्यक्त नाही करू शकत. कारण कुठेतरी बघला फॉर्च्युनर केसरी मैदानात काय झालं ते तुम्हाला तरी माहितीच आहे. आज ते कुठेतरी फिरून आले, काय सांगाल? बघा कसं असतं, जे नशिबात नसते त्या दिवशी आपण पळून पण 1 नंबर केला, पण नशिबात नव्हते. आज नशिबात होते, चिठ्ठी निघाली म्हणजे कुठेतरी जिथे नशीब आपलं जेव्हा येईल तेव्हाच ती वेळ टाइम आली. त्या वेळेचा आपल्याला फक्त एक प्रयत्नाने यश वेळेची वाट बघावी लागते आणि ती आज वेळ आली आणि सर्जाने आज ती म्हणजे 4 व्हीलरचा मानकरी झाला. दादा नक्कीच. दादा पण एक एवढा मोठा संयम तुम्ही ठेवला, काय सांगाल गरीब गाडा मालकांना? संयम ठेवावाच लागतो, कारण का संयम जर आपल्यामध्ये नसेल तर आपण कुठलीच गोष्टमध्ये सिद्ध करू शकत नाही. संयम हा माणसामध्ये पाहिजेत आणि संयम ठेवला आणि सर्जा म्हणजे आपण मेहनत करायलो आणि सर्जावरती आपला विश्वास होता आणि ते आज त्यांनी साध्य करून दाखवलं. दादा कुठेतरी आपल्या सर्जाला ट्रोल होते का तो पाकतो, शिस्त नाही करत, पण आज त्यांनी दाखवून दिलं का तो सुद्धा कमी नाहीये. नाही, सर्जा एवढी शिस्त कुठल्याच नंदीला नाही, परंतु एवढाच फरक आहे की सर्जाला स्पीड असल्यामुळे काही नंदीना त्याचा स्पीड सण नव्हत, म्हणून ते म्हणजे त्या नंदींची कुठे गलती नाही. कारण की सर्जा ओव्हर स्पीड लागल्यामुळे त्या नंदींची म्हणजे त्याची पळण्यामध्ये क्षमता थोडीशी कमी असल्यामुळे, पण सर्जा हा शिस्तीचा नंदी आहे. आजपर्यंत संध्या स्वतःहून कधी बाहेर आज गेलाच नाही सर्जात. नक्कीच दादा. पण कुठेतरी असं म्हणतात का सर्जा असं म्हणजे शिस्तीचा नाहीये, पण एक तुम्ही ज्यांना नंदी दिला असेल कोणीतरी जर शिस्तीचा नसता तर घेतलाच नसता ना? असं ना, सर्जा अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. सर्जासाठी कुठल्या प्रत्येक नंदीची आणि प्रत्येक मालकांची चाहते आहे म्हणजे हे आहे की सर्जाच्या नंतर गाड्यात आम्ही पळावं, परंतु असं नाही. सर्जा हा शिस्तीचा भाषाच आहे, परंतु त्याला स्पीड असल्यामुळे कुठेतरी एक 19-20 होते, पण सर्जा हा शिस्तीनेच पळणारा नंदी आहे. नक्कीच दादा. तर आपलं असं नियोजन आपल्या मुंबईमधून केलं, काय सांगाल? म्हणजे बिनजोडला 4 व्हीलर मिळून दिली तुम्हाला, काय बोलाल? बोला म्हणजे आज मी खरं सांगतो की जी माझी म्हणजे सर्जाकडे 4 व्हीलर ट्रॅक्टर आणला, बाईक पण 2-4 आणल्या, धनदौलत म्हणजे पैसे भरपूर सर्जाने म्हणजे हे केलेत, परंतु कुठेतरी 4 व्हीलरची बाकी होती ती आज आपले जगन्नाथ पाटील याही 4 व्हीलर बिंजोडच्या मैदानात ठेवली आणि ती सर्जानी म्हणजे मिळवली. म्हणजे जगन्नाथ यांचे ठेवली म्हणून ती आपल्याला भेटली, म्हणून मी त्यांचं पहिले माणून धन्यवाद करतो. आणि नियोजन ना भूतो ना भविष्य असं त्यावेळी आज नियोजन केलं होतं. नक्कीच दादा. जगन्नाथ पाटील यांच्याकडनं दुसऱ्या बिंजोडच्या मैदानात काय घेतलं पाहिजे ज्ञान? म्हणजे त्यावेळी आज बैलगाडी क्षेत्राला कुठेतरी एक क्रेज देण्याचा प्रयत्न करतात, कुठेतरी उंचावर नेण्याचा प्रयत्न करतात आणि हाच नियोजन हाच भले प्रत्येक जण बक्षीस ठेवू शकत नाही का, कारण का प्रत्येक म्हणजे हे असतं, पण दादाही मैदान केलं म्हणजे कमी बक्षीस, पण असं मैदान होणं गरजेचं आहे. आता दादा तुमचा गोटचा मोठा सर्जा आणि त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून आपला छोटा सर्जा चालतोय, कुठेतरी असं वाटतंय का दुसरा एक आपला नंदी आहे तो पिंट्या ना? हा, मग तो आज मैदानात नाही दिसला. पिंट्या थोडासा आजारी असल्यामुळे 10-15 दिवस विश्रांती दिली. येणाऱ्या 1-4-5 दिवसांमध्ये पिंट्या बिंजोडला निघेल आणि सर्जाला आपण म्हणजे बंदच केले, त्याला फक्त आरामात ठेवलंय. नक्कीच दादा. दादा पण आता मागे आपला मैदानात 3 फेऱ्यांचा मैदान झाला तेव्हा तुम्ही घाटावरती गेले?
घाटावरती गेलो आम्ही. घाटावरती जाण्याचं म्हणजे मैदान आजचं 4 तारखेचं मैदान करून 6 तारखेला 100% सर्जा पळणार होता कुठे कर्जतच्या मैदानाला, आपले ट्रिपल शेवन राजा केसरी मैदानात. परंतु त्यावेळी 1 तारखेला मैदान घेतल्यामुळे आणि आपण 1 तारखेला शब्द दिला होता आणि त्या शब्दा खातीर आपल्याला तिथे पळावं लागलं आणि तिथे सर्जा आणि लखन या अतिशय सुंदर गाडी पळाली आणि तिथे आपण 1 नंबर प्राप्त केला. नक्कीच दादा, सर्जा आणि लखन, आता लखन तर आपला पुसेगाव हिंदकेसरी मैदानाचाच ना? हो. हा, तर तो मैदानाचा मानकरी आहे. ही जोडी परत कधी पालताना दिसणार दादा? लवकरच दिसेल, कारण का ही दोन्ही नंदी म्हणजे स्पीडचे बादशाह आहेत आणि ती येणाऱ्या काळात आणि लवकरच तुम्हाला दिसेलच. दादा आता तुम्ही बघताय आपली सर्जाची पहिली गाडी झाली, आता दुसऱ्या गाडीचं पण तुमचं नियोजन चाललेलं, दुपारपासून खूप धावपळ चाललेली आम्ही बघितलीच, काय बोलाल? कसं आहे, बकासूर आला होता मुंबईला आणि आपल्या म्हणजे बकासूर आल्यामुळे सर्जा आणि बकासूर ही कशी यवन जोडी आहे आणि भरपूर चाहत्यांची जोडी आहे की ही जोडी एकत्र पळावी. आणि मी स्वतः म्हणजे आम्ही मिलिंद शेठ आम्ही स्वतःही बोलणं केलं की आपण एक प्रेक्षणिक लढत खेळू का, कारण का 4ही नंदी टॉपच्या आहेत आणि 4ही मालकांची आमची इच्छा झालेली की आज ही प्रेक्षणीय लढत दाखवू. परंतु खाली भरपूर गाड्या असल्यामुळे ती कुठेतरी म्हणजे शर्यतीत आम्ही 4ही मालकांनी डिसिजन घेतला की गाडी होणार नाही का, कारण का रात्री बैल पळवणं हे शक्य नाही का, कारण का दुखापत झाली, कारण का सर्जा असेल भुंगा असेल ही भरपूर लांब गाडी थांबायला जाते. त्यामुळे कुठेतरी आम्ही डिसिजन घेतलं येणाऱ्या लवकरच कुठल्या तरी मैदानाला येईल आपण प्रेक्षणीय लढत दाखवू. दादा कुठेतरी आता पूर्ण फॅन फॅमिलीची इच्छा आहे बकासूर आणि सर्जा 3 फेऱ्यांच्या मैदानात दिसावं. लवकरच दिसेल. हा दादा, मोहिल शेठ म्हणजे असं कुठेतरी असं बोलत होते का तिथं खाली काहीतरी सुट्टीला प्रॉब्लेम झाला म्हणून रात्रीच्या वेळेस पळवली नाही. सुट्टीला म्हणजे काय, आता भरपूर गाड्या बाकी होत्या ना. आता बघा ना, आता मथुरची शर्यत पण कॅन्सल झाली. तो आपण कमीत कमी एवढ्या लवकर गेला मथुरची शर्यत कॅन्सल झाली तर आपली शर्यत कधी झाली असते. त्यामुळे शर्यत आपण कॅन्सल डिसिजन घेतला का ज्या गाड्या गेल्यात लवकर गरिबांच्या आणि छोट्या गाड्या माडे गेले त्यांची पण इच्छा असते की आमची पण इथे मोठे मैदान पहिले पळावे. आपण एकदा पळून गुलाल प्राप्त केला होता म्हणून प्रत्येकाची इच्छा असते, त्यांना आपण संधी दिली आणि ते पळाले.